कधी कधी असं होतं ना, की खूप जास्त महागडी साडी घेतली पण जो लुक हवा होता तो मिळतच नाहीये. तर कसं असतं ना, कलर कॉम्बिनेशन खूप जास्त मॅटर करतात साड्यांमध्ये पण. बजेट मॅटर नाही करत. कधी कधी असं होतं की हाय बजेट साडी घेतली पण कलरच व्यवस्थित आणि योग्य तो चूज केलेला नाही, त्यामुळे तो लुक आपल्याला मिळत नाही. तर असे काही 8 कलर कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त रिच लुक मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशन मध्ये. आज माझी मुलगी पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल, कारण की ती झोपलीच नाही, आज उठून बसली. त्याच्यामुळे तिलाही आज बघून घ्या व्हिडिओ मध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहेत असे 8 कलर, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त रिच लुक येणार आहे, खूप जास्त छान लुक येणार आहे साडीमध्ये. मग त्या साडीचं बजेट मॅटर करत नाही. तुम्ही 500 ची साडी घ्या, 1000 ची साडी घ्या, 1500 ची घ्या, 5000 ची घ्या, 10000 ची घ्या. पण जर ह्या कलर मध्ये तुम्ही घेणार असाल तर खूप जास्त छान आणि रिच लुक तुम्हाला मिळणार आहे. जास्त वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. पण जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन आहे, जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहे, त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि मी माझा इन्स्टा आयडी सुद्धा देतेय, तोही फॉलो करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिला कलर तो म्हणजे हा कलर, बॉटल ग्रीन कलर. हा कलर तर सगळ्यांनाच माहितीये, पण आपण ग्रीन मधले पण शेड वेगवेगळे आहेत. ग्रीन मध्ये पण असंख्य शेड आहेत. मेहंदी कलर आहे, पॅरोट ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर आहे, बॉटल ग्रीन कलर आहे. ग्रीन आणि बॉटल ग्रीन हा वेगवेगळा आहे. ग्रीन कलर म्हटलं की जे की झाडांचे पानं असतात ना, त्यांचा कलर, जो की फ्रेश ग्रीन मध्ये जातो, तो फ्रेश ग्रीन वेगळा आणि बॉटल ग्रीन वेगळा. हे दोन वेगवेगळे कलर आहेत. तर अशा पद्धतीच्या साड्या तुम्ही बॉटल ग्रीन शेडची साडी घेऊ शकतात. पण प्रत्येक फॅब्रिक मध्ये हा कलर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. जसं की ऑर्गेन्झा झालं, ऑर्गेन्झा मध्ये हा कलर थोडा वेगळा दिसेल. सिल्क मध्ये गेलात तर हा कलर वेगळा दिसेल. तसंच तुम्ही नेट मध्ये गेलात किंवा टिश्यू मध्ये गेलात किंवा कॉटन मध्ये गेलात, या फॅब्रिक्स मध्ये कलर वेगवेगळे दिसतात. जरीही बॉटल ग्रीन कलर असला तरीही ते वेगवेगळे अपिअरन्स देतात, वेगवेगळाच अपिअरन्स मिळतो. कॉटन मधला बॉटल ग्रीन आणि सिल्क मधला बॉटल ग्रीन हा वेगवेगळा दिसतो. तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल की किती डिफरन्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फेस्टिव्ह साठी कुठल्या प्रकारचा कपडा आणि कुठल्या प्रकारचा रंग हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. सिल्कचा जर तुम्ही कपडा घेतला तर ऑब्व्हियसली खूप जास्त चमक येणारच आहे त्या कलरला मनानेच, कारण की तुम्हाला माहिती सिल्कचे कपडे कसे असतात. नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे हा कलर, ज्याला म्हणतात आयव्हरी कलर. फॅशनच्या लँग्वेज मध्ये ह्याला आयव्हरी कलर म्हणतात. आपण म्हणतो सिल्वर कलर, सगळेजण म्हणतात सिल्वर कलर. अशा प्रकारच्या साड्या पण खूप जास्त छान आणि रॉयल लुक देतात. अगदी पार्टी वेअर लुक जर हवा असेल तर हा कलर नक्कीच चूज करा. तुम्ही ह्याला ग्रे कलर ही म्हणू शकतात. ग्रे कलर ही म्हणतो कारण की नवरात्रात जे 9 कलर यूज करतो आपण, त्याच्यामध्ये हा कलर आहेच, ज्याला की आपण ग्रे कलर म्हणतो. तर हा कलर पण तुम्ही अगदी डोळे झाकून घेऊ शकतात, कारण की सेलिब्रिटी लोक सुद्धा तुम्हाला ह्या कलर मध्ये खूप जास्त दिसतील. तर नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे हा कलर, ज्याला म्हणतात बेज कलर फॅशनच्या लँग्वेज मध्ये, आणि आपल्या लँग्वेज मध्ये म्हणतात ह्याला गोल्डन कलर. हा कलर सुद्धा सेलिब्रिटीज लोक खूप जास्त वेअर करतात. जेव्हा त्यांची कुठली फंक्शन पार्टीज असतात, त्यांनी हा कलर घातलेला आहे. बेज कलर, आयव्हरी कलर, असे खूप जास्त असे कलर्स खूप प्रेफर करतात ते. तर हा गोल्डन कलर म्हणजेच बेज कलर खूप जास्त रॉयल आणि रिच लुक देणार आहे. हा कलर सुद्धा वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये वेगवेगळा दिसतो. नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे हा कलर, मरून कलर. रेड मधलाच टोन आहे पण थोडासा काळपट रेड म्हणता येईल, मरून कलर. हा कलर सुद्धा ऑल स्किन टाईपला छान दिसतो. असं काही नाहीये की डस्की स्किन टोननी हा कलर युज नाही केला पाहिजे, की हा थोडासा काळपट शेड मध्ये जातो. हा पण कलर सगळ्या स्किन टाईपला खरंच छान दिसतो आणि खूप जास्त रॉयल आणि रिच लुक देतो. नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे हा कलर, पेस्टल पिंक कलर किंवा रोज गोल्ड कलर असंही तुम्ही म्हणू शकतात. ह्या कलरच्या साड्या सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये येणार आहेत. ऑर्गेन्झा फॅब्रिकच्या जास्त ह्या साड्या तुम्हाला खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये बघायला मिळतील. किंवा मग जिम्मी चू साड्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हा पेस्टल पिंक कलर, ह्या 2026 मध्ये हा कलर तर खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये राहणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच ही साडी बाय करा, म्हणजे वर्षभर ही साडी तुम्ही घालू शकतात आणि ट्रेंडिंग राहू शकतात. जो कलर आहे तो म्हणजे हा कलर,
जो की आहे लेव्हेंडर कलर. हा सुद्धा कलर ह्या वर्षात खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये राहणार आहे. हा लेव्हेंडर कलर खूप जास्त डोळ्यांना असा पीसफुलनेस देतो. या कलरच्या साड्या सुद्धा खूप जास्त छान आणि कमाल दिसतात आणि हा कलर सुद्धा वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये वेगवेगळा दिसणार आहे. तर तुम्हाला कुठल्या फॅब्रिक मध्ये हा कलर हवाय तो तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. तुम्हाला मी डिफरन्स दाखवतच आहे. कलर जरी चूज केला तरी फॅब्रिक मध्ये जर बदल झाला तर तो वेगवेगळाच लुक देणार आहे. त्याच्यामुळे फॅब्रिक पण परफेक्टच चूज करावं लागतं परफेक्ट कलर सोबत. आता नेक्स्ट कलर बघणार आहोत. नेक्स्ट जो कलर आहे तो म्हणजे टील कलर. फॅशनच्या लँग्वेजमध्ये टील कलर आणि आपल्या लँग्वेजमध्ये ब्लूचा शेड आहे. हा आपल्या लँग्वेजमध्ये आपण मोरपंखी म्हणू शकतो ह्याला. तर टील कलर सुद्धा खूप जास्त छान आणि रॉयल लुक देणार आहे, कारण की हा जो कलर आहे तो ब्लू कलरच्या फॅमिलीतून आलेला आहे. ह्या कलरच्या साड्या सुद्धा खूप जास्त प्रचंड छान दिसतात. हा कलर खूप जणांकडे कमी प्रमाणात असतो, काही काही जणांकडे असतोही, पण खूप जास्त सुंदर दिसणारा हा कलर आहे, जो की तुम्ही ट्रॅडिशनल वेअर मध्ये सुद्धा हा यूज करू शकतात. ह्या कलरची एखादी तरी पैठणी किंवा कुठलीही सिल्क कांजीवरमची साडी तर तुमच्याकडे असायलाच हवी. खूप जास्त रॉयल रिच लुक देणार आहे. कुठल्याही लग्नात घालून जा, खूप सुंदर दिसणार आहात तुम्ही. नेक्स्ट आणि लास्टचा जो कलर आहे तो म्हणजे हा कलर वाईन कलर, म्हणजेच पर्पल कलर, आपल्या भाषेत जांभळा कलर. हा कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो. ऑल स्किन टाईप साठीच खरंच खूप छान दिसतो. फक्त तुम्ही शेड चूज करा. लॅव्हेंडर हा कलर ह्याच शेड पासून आलेला आहे, पण तो लाईटिश मध्ये जातो आणि वाईन हा डार्क मध्ये जातो. जर तुम्हाला कलर शेड्स कळाले ना तर तुम्हाला चूज करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कलर शेड्स व्यवस्थित चूज करणं आणि व्यवस्थित फॅब्रिक चूज करणं हे खरंच खूप मॅटर करतं. तर तुमच्या साडीचा बजेट मॅटर नाही करत. तुम्ही साडी कितीची घेतली हे खरंच मॅटर नाही करत आहे. फॅब्रिक टाईप आणि कलर शेड समजायला खरंच खूप महत्वाचं आहे. हा वाईन कलर खूप जास्त छान दिसतो, तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल. हे वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये वाईन कलर मी लावलेले आहेत. तर फॅब्रिक नुसार हे कसे दिसतायत हे वेगवेगळे दिसतायतच. त्याच्यामुळे फॅब्रिक चूज करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कलर तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत, पण कोणतं फॅब्रिक आपण चूज केलं पाहिजे कोणत्या ऑकेजनसाठी हेही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. ह्या कलर कॉम्बिनेशनच्या साड्या तुम्हाला पाहिजे असतील तर सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. जाऊन तुम्ही चेकआउट करा. भेटूयात अशाच नेक्स्ट फॅशन सिरीज मध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.